सप्तमोऽध्यायः। श्रीगणेशाय नमः। हे शंकरा अघमोचका, नीलकंठा मदनांतका, दयाकरी भक्तरक्षका, विनवीत प्रेमे दासहा। षष्ठाध्यायापर्यंत तव कृपे वदलो समस्त, आवडो हे भक्ता प्रत, पुढती देई मती दीना। पूर्वाध्यायीचे निरूपण, सखाराम काशीसी जाऊन, जान्हवी उदकी जाण, योग साधित बैसले। इकडे अहल्या सदनी, शोक करी निशिदीनी, म्हणे सखारामा वासुनी, मजला शून्य सर्व भासे। कोठे न लगे चित्त, बैसवेना मजगृहात, बाळपणीचे खेळ समस्त, किती ह्याचे आठवू। वंध्याधेनूचे दुग्ध किती, काढून दाविले मजप्रती, खर्जूर फले मुलांप्रती, दिली म्हणूनी ताडिले। ऐशी मी अभागिणी, सुख न दिले बाळपणी, तव आले अश्रू नयनी, बहुत तया सतीच्या। विद्यायुक्त गुणसंपन्न, सखाराम माझा म्हणून, कोणी करणी करून, काननात धाडिला। अवलोकिता सरस्वती, म्हणे तून उत्तम निश्चिती, येताची माझ्या गृहाप्रती, सखा दूर झालासे। ऐशा परी बहुत अहल्या शोक करीत, सीताराम येऊन त्वरित, सांत्वन करीतसे। म्हणे मी आता जाऊनी, सखारामा आणीन शोधुनी, तू स्वस्थ असे सदनी, काही चिंता न करावी। ऐसे पुत्राचे भाषण, अहिल्येस न रुचे जाण, म्हणे सख्यास आणिल्या विण, कदा न ये गृहानी। तू आता सुखाने प्रपंच गृही नीट करणे, सीताराम निरूपायाने, मानी मातृवचनाते। असोती अहल्या त्वरित, निघाली शोध लावीत, स्वतनयाचा निश्चित, मार्गक्रमीत जातसे। पथक्रमीता विवेक चित्ती, अकरितसे ती अहिल्या सती, ती सखाराम काशी प्रती, पुनरपि गेला असेल। ऐसा करूनी दृढ विवेक, आली वाराणसीसी देख, विश्वनाथा वंदुनी आणिक, गंगे सन्निध पातली। तव तिने निजनंदन, अकस्मात अवलोकुन, तया प्रती करी भाषण, गहीवरूनी अहिल्या। अरे मी थकले अत्यंत, संपवी योग साधना प्रत, सखारामा माझा अंत, कोठवरी पाहसी। ऐसे शोकयुक्त भाषण, स्वमातेचे परिचून, तया जली बुडी मारून, करी स्तवन जान्हवीचे। हे भागीरथी दास विनवित, मम मातेसी करी मुक्त, हिचे आयुष संपले निश्चित, मिळवी आपुल्या स्वरूपी। तव उदकी करिता स्नान, पातकांचे होत क्षालन, दत्त विश्वनाथ आदी करून, स्नान आनंदे करिताती। महिमा तुझा त्रिजगती, न वर्णवे कवणा प्रती, मान्य करी मम विनंती, माता मिळवी स्वरूपी। ऐसे सखाराम संत, जान्हवी ते विनवीत, तव ती येऊन अकस्मात, वंदन करी अहल्येसी। जान्हवी करी स्तवन, तिजसी हृदयी धरून, इतुक्यात आले विमान, सुरगणांचे ते धवा।
दिव्य विमानी अहिल्ये प्रत बैसविले आदरे बहुत पुष्पवृष्टी करुणी अनंत नेले स्वर्गी तियेसी स्वजननी पावली मुक्ती म्हणूनी सखा राम अति संतोष पाऊनी त्वरित गती तेथूनिया निघाले गृहापत्नी करी शोक किलवही न मिळे पती सुख व्यर्थ जन्मले माते उदरी देख सजीव असोनी मृतासम कवण्या स्त्री भ्रताराचा वियोग केला मीसाचा की मजला पती निंदेचा दोष घडला असेल भोजन समयी येता ब्राह्मण रीता दवडिला न देता अन्न की पंक्ती भेद घडला जाणून पूर्वजन्मी अथवा या तुळशीची पूजा न घडली सासू श्वशुर निंदा केली की पतिव्रता स्त्री अपमानिली म्हणून झाला विरह हा ऐशा परी ती सरस्वती दुःखित होऊन या अति भाषण करी तसे तुळशी प्रति प्रेमयुक्त शुद्ध भावे हे तुळशी माझी तूच तात माता आप्तसाच नको धरू मनी संकोच पावावया मज लागी नित्य नेमे त्वदर्शन करीन दृढ भावा धरून भावे मजला पती दर्शन हीच इच्छा मनासी ऐशा परी तिज विनवून आरंभी तुळशीचे अर्चन प्रतिदिनी करूनी निरशन शुचित्वाने राहतसे कित्येक दिन लोटतायासी तिचे पुण्य आले फळासी श्री सखाराम दर्शनासी तिजला देते जाहले अकस्मात प्रगटला पती ऐसे देखुनी सरस्वती विस्मित जाहलीसे अति शरीरी रोमांच उठले आनंदाश्रूंनी भरले नयन सद्गदित झाला कंठ जाण वंदोनी स्वपतीचे चरण कायतया बोलली अरण्यवास घडला बहुत दिन आता न सोडावे सदन आनंदे करू प्रपंच जाण येवढे वचन मान्य करा ऐसे ऐकता स्त्री भाषण सखाराम वदे तिज लागून मी दिधले तुझ दर्शन श्रद्धा अति देखुनी पूर्वी तुवा निर्धार न केलासी साचार जरी मम सवे येतीच सत्वर तरी घडता प्रपंच आता मम चिंतन करणे काळकंठी तू सुखाने व्रतस्थ तुवा गृही राहणे नित्य पूजी तुळशीसी ऐसे महाराज वदोनी गुप्त जाहले तत्क्षणी तळणी ग्रामा निकटवनी वास केला तयाने सीताराम गृही शोक करी म्हणे कानये जननी घरी कोठे शोधिते सखारामा भितरी मजला काही कळेना झाले अनुष्ठान सख्याचे चरण दुरावले मातेचे भागीरथी समान केवळ तिचे दर्शन कधी होईल सख्या ऐसे म्हणून अयोध्याधीश दशरथा समान पित्याने सोडिला असे प्राण सरस्वती करी अतिशोक ऐसा तो असता दुःखित ग्रामी वार्ता पसरलीसे त्वरित की तो पिशाच अहल्यासुत वनी येऊनी राहिला सीतारामा ते जनकथित की तुझा बंधू आलासे येथ हे परिसताची तो त्वरित निघेतया आणावया
सखा राम वसे जेथ, भ्राता येऊनिया तेथ, स्वबंधू ते अवलोकित, अत्यानंदे करोनी. सीताराम तया विनवित, की चल आता तू ग्रामात, वास करी गणपती मठात, सखा राम झडकरी. ऐसे भाषण परिसून, सखा राम उठले तेथून, गणपती मठी येऊन, वास्तव्य करिते जाहले. मग तया सखा रामांनी, कथिले काशी क्षेत्री स्वजननी, मुक्ती पावली ऐसे ऐकुनी, शोक करी सीताराम. असो कित्येक दिनपर्यंत, सखा राम वास करी मठात. तेथील वदती जनसमस्त, वेडापिसा म्हणोनी. असो तया वेळी रोहिल्यांची, भीती अत्यंत असे साची, लुटालूट ते खेड्यांची, तया प्रांती करती पै. तळणी लुटावी म्हणूनी, ठरविले असे तयांनी, हे जाणूनी सखा रामानी, निवेदिले ग्रामस्था. की एक मास होता क्षणी, लुटतील रोहिले तळणी, स्वस्थ नसावे किमपि सदनी, उपाय झणी करावा. राहू नका ग्रामात, धन न ठेवावे गृहात, करा पलायन तुम्ही त्वरित, अन्य ग्रामी सुज्ञ हो. ऐसे वदती प्रत्येका, परीन सत्य वाटले लोका, म्हणती हा पिशाच सखा, काहीतरी वदतसे. असो डाका येणार ज्या दिनी, सखा राम म्हणे अस्तमानी, न रहावे येथे कोणी, मीही जातो तीर्थासी. ऐसे वदूनी त्वरित, निघाले सखा रामसंत, तीर्थयात्रा करीत करीत, फिरले बहुत संवत्सर. इकडे तद्दिनी अस्तमानी, लुटली तळणी रोहिल्यांनी, गेले सर्व द्रव्या घेऊनी, ताडण केले बहुताचे. मग जन दुःखित होऊनी, म्हणती सत्य सखा रामवाणी, नायकिली तयाची कोणी, म्हणूनी कोसळला दुःखगिरी. असो ते सखा राम संत, स्वच्छंदे रमत रमत, आले लोणी ग्रामाप्रत, वटवृक्षातळी बैसले. ग्रामी पसरली वार्ता त्वरित, की जटाधारी महासंत, योगी एक आलासे येथ, अत्यंत तेज पुंज जो. म्हणती सर्व ग्रामस्थ, चला पाहू तो संत, कैसे आचरण आचरत, स्थिती ही तयाची कळेल. ऐसे वदोनी ते समस्त, निघते झाले काननात, जेथे सखा राम वास करीत, तया स्थानी पातले. अवलोकिताची गुरुमूर्ती, कुत्सित भावना लया प्रती, जाऊनिया शुद्धमती, झाली त्यांची तये वेळी. असो सखा राम पदाप्रत, वंदिते झाले ते ग्रामस्थ, कर जोडूनी तयाप्रत, काय भाषण बोलती. हे संता गुणगंभीरा, साधो दयाळा गुरुवरा, आपण मठात वास करा, चला ग्रामात सत्वरी. ऐसी तयांची विनवणी, सखा रामे परिसुनी, उठते झाले तेथुनी, वास केला मठात. त्यांच्या पुण्य प्रतापांनी, चोहोकडे ख्याती होऊनी, दूर दूरचे लोक येऊनी, दर्शन घेती प्रेम भरे. जैसा जैसा समर्थाचा, अनुभव येतसे साचा, तैसा तैसा भाव जनांचा, त्यांचे ठाई पूर्ण वसे.
श्री सखा राम संतासी सद्भावे करिता नवसासी तात्काळ पावे तो सिद्धीसी महाराजांच्या योग बळी ऐशी अलौकिक कृती देखुनी भाविक जन जमती निज नवसाते घेऊनी येती यात्रा नित्य भरतसे मग सर्व पदार्थाच्या त्या स्थानी पडू लागल्या राशी येऊनी मार्जार श्वानादिक प्राणी न करीती स्पर्श तयासी समर्थांच्या आश्रमी जाण रिद्धी सिद्धी राबती येऊन मूर्तिमंत बैसली पूर्ण अन्नपूर्णा तये ठाई इष्टदैवत गजानन स्वाश्रमी केले स्थापन भक्तांचा नवस येता अर्पण सखा राम करी तया ते अरुणोदय होता क्षणी गणपती मूर्ती पूजोनी यथाविधी नैवेद्य अर्पुनी भोजन द्यावे ब्राह्मणा ऐशा परी लोणीस जाण नित्यशः होत संतर्पण या अपूर्व सोहळ्यास कोण वर्णू शकेल न कळेची धन्यत्व आले त्या लोणीसी आणिक तेथील सर्व जनासी केवळ दुजी वाराणसी भासतसे तत्समयी असो ते सखा राम जाण कोणा ते न करी भाषण ज्याचे असेल थोर प्राक्तन वदती तया खुणेने कोणी उपदेश घ्यावा म्हणून समर्थासी जाता शरण तयावरी क्रुद्ध होऊन आश्रमातून काढावे असो समर्थांचे भोजनाचा विलक्षण असे विधी साचा डाळ तांदूळादी पदार्थाचा पात्री करी समभाग मग ते धुनीवरी ठेवुनी परिपक्व न होता काढुनी त्यातील अर्धभाग घेऊनी गोकाक श्वाना अर्पावा उर्वरित जो राहिला शेष तया योगे शांतवी क्षुधेस ऐशा परी बहुत दिवस क्रम चालवी सखा राम पुढील अध्यायी चमत्कृती महाराज भक्ता ते दाविती जी अघटित असे अति परिसा प्रेमय श्रोते हो स्वस्ती श्री सखा राम लीलामृत करता करविता गिरिजाकांत रघुपतीसी करुणी निमित्त सप्तमाध्याय संपविला श्री सखा राम चरणार्पणमस्तु शुभं भवतु सप्तमोऽध्याय समाप्त।